डोक्यावर मुसलमानाची टोपी घातलेल्या बाडग्या उद्धव ठाकरेंनी हिंदू अत्याचारावर बोलू नये, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारण्याचा अधिकार संपवलाय, अशी सडकून टीका आज भाजप आमदार प्रसाद लाड यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना केली आहे। दरम्यान हिंदूंच्या एकाही मंदिराला धक्का लागणार नाही, हिंदूंची मंदिरं वाचवणार असून अनधिकृत मशिदी पाडणार असल्याचं प्रसाद लाड यांनी स्पष्ट केलंय। ईव्हीएमवर काँग्रेसकडून प्रियंका गांधीही निवडून आल्या, त्यामुळे ईव्हीएमवर संशय वाटत असेल तर अशा नेत्यांनी पहिला राजीनामा द्यावा, असंही लाड यांनी म्हटलंय। आरोपही देखील केला की मुंबईतील काही हनुमान मंदिरांच्या ठिकाणी अतिक्रमणाच्या कारवाईच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत। मग सरकार निवडणुकीपुरतं जय श्रीराम जय हनुमानच्या घोषणा देते। एकही मंदिर तुटणार नाही, एकही हनुमान मंदिर पाडलं जाणार नाही, हा हिंदूंना शब्द आहे। ज्या पद्धतीमध्ये मस्जिदींवरचा अनधिकृत मस्जिदीवरचा विषय नितेश राणे आणि मी उचलला, मुंबईमधल्या जवळजवळ 12 मस्जिदी पाडण्याचं ज्याच्यासाठी आम्ही नोटिसी दिल्या, आणि ते देखील मी फार स्पष्ट करतो, मस्जिदीचं जे जुनं स्ट्रक्चर होतं त्याबद्दल आमचा कुठलाही आक्षेप नव्हता, परंतु त्याच्यावरती 3-3, 4-4 मजले वाढवून कोविडच्या काळात ज्या प्रकारे वाढवले गेले, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रॅकेट्स चालवले जातात, त्याला आमचा विरोध आहे। काय उद्धव ठाकरेंना त्या मस्जिदवाल्यांची बाजू घ्यायची आहे का, ती त्यांनी स्पष्ट करावी। आम्ही मस्जिदी पाडणार आणि मंदिरं वाचवणार हे निश्चित आहे। तर संजय राऊतांनी पालिका निवडणुकीसाठी आता स्वबळाचा नारा दिलेला आहे। ते संजय राऊत म्हणजे एकला चलो रेची भूमिका आहे, हम दो हमारे दो, मी आणि माझं कुटुंब, माझा परिवार, आता त्या चौघांच्या पलीकडे कुठला राहिला नाही। फॅमिली प्लॅनिंग सोडली तर संजय राऊत 5वा येईल, त्यामुळे त्यांना एकला चरवल्याशिवाय काही मार्ग नाही।